विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम सोडवलं. सर्वांचं ते टॅली झालेलं असेलच. कोणी शंका विचारल्या नाही याचा अर्थ ते प्रॉब्लेम आपल्याला समजलंय असं मी गृहीत धरतो. आणखीन एक नवीन प्रॉब्लेम आपण घेऊया. पेज नंबर 36, प्रॉब्लेम नंबर 6. बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustment you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला 31 मार्च 2019 चे ट्रायल बॅलन्स श्रेयस आणि मृणालचं दिलेलं आहे. त्याच्यावरनं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2019चं तयार करायचं आहे. थोडक्यात फायनल अकाउंट्स आपल्याला तयार करायचे. ही झाली इन्फॉर्मेशन. कोणत्याही प्रकारची यात ॲडजस्टमेंट आपल्याला दिसत नाही. चला पुढे. ट्रायल बॅलन्स बघा, 31 मार्च 2019चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यात कॅपिटल अकाउंट्स. तत्पूर्वी ट्रायल बॅलन्स सोडविण्यापूर्वी एक मनामध्ये पक्का निश्चय करा का हे प्रॉब्लेम कोणत्या मेथडचं आहे. प्रॉब्लेम कोणत्या मेथडचा आहे, कसं ओळखावं आपण बघितलेलं आहे. जर फक्त आणि फक्त कॅपिटल अकाउंट्सचे बॅलन्स पार्टनरचे दिलेले असतील तर ते प्रॉब्लेम असतं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं. आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंटची बॅलन्स दिलेले असेल तर ते प्रॉब्लेम असतं फिक्स्ड कॅपिटल मेथडचं. ट्रायल बॅलन्स पाहिला असता इथं फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स दिलेले 35,000 आणि 20,000. याचा अर्थ हे प्रॉब्लेम कोणत्या मेथडचं आहे, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं आहे. मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त एकच इफेक्ट आपल्याला कॅपिटल अकाउंटला करावा लागतो किंवा सर्व इफेक्ट कॅपिटल अकाउंटला करावे लागतात. कॅपिटल आपण घेतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तिथं वरती हेडिंग द्या कॅपिटल अकाउंट्स, सिंगल अंडरलाईन ओढा. त्याच्या खाली पहिला पार्टनर आहे श्रेयस. श्रेयसचं कॅपिटल घ्या इनर कॉलमला 35,000. त्याच्या खाली 2 ओळी जागा सोडा. दुसरा आहे मृणाल. मृणालचं कॅपिटल आहे 20,000. त्याच्याही खाली 2 ओळी जागा सोडा पुढचं पोस्टिंग करताना. नेक्स्ट परचेसेस. परचेसेस इज द डायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू परचेसेस. तिथं काही ॲडजस्टमेंट आहे का, त्याच्यावर आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला रिटर्न्स दिलेले बघा, म्हणून परचेसेस घ्यायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला 37,800. रिटर्न्स लगेच वजा न करता रिटर्न्सवर गेल्यानंतर आपण त्याचा विचार करू. पुढचं आहे हेड सेल्स. सेल्स इट इज द डायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज ऑल्सो रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय सेल्स. सॉरी, I can say sales is the direct income, so it is recorded on trading account credit side by sales 66,700. त्यावरही ॲडजस्टमेंट आहे, रिटर्न्स दिलेले म्हणून इनर कॉलमला 66,700 रुपये. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल इज द असेट, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साईड 8,000. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटर कॉलमला घ्या 8,000 रुपये. पुढे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल इज द लायबिलिटी, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 6,500 रुपये. त्याच्यावरही ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलमला घ्या. नेक्स्ट कमिशन. कमिशन दिलेले आपल्याला 2,400 रुपये डेबिट बॅलन्सला. कमिशन डेबिट बॅलन्सला आहे. इट इज एक्सपेंडिचर ऑर इन्कम. इट इज एक्सपेंडिचर, बट विच एक्सपेंडिचर, indirect expenditure or direct expenditure, indirect expenditure. So indirect expenditure is recorded on profit and loss account debit side. So on profit and loss account debit side to commission inner column ला 2,400. का तर त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घ्या 2,400 रुपये. नेक्स्ट सॅलरीज. सॅलरी इज द इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू सॅलरी. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का, आहे, म्हणून तीही इनर कॉलमला घ्या. बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 6,000.
त्याच्या खाली एक ओळ जागा सोडा, नंतर पुढचं पोस्टिंग करा. नेक्स्ट इन्शुरन्स इन ब्रॅकेट म्हटलेले 9 मंथ. याचा अर्थ काय रे? इन्शुरन्स दिलेले आहे आपल्याला 9,000 रुपये. याचा अर्थ 9,000 रुपये आतापर्यंत आपण पेड केलेले आहे, पण कंसामध्ये त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे 9 मंथ. हे 9,000 रुपये फक्त आणि फक्त 9 महिन्यांचे पेड केलेले. आपण इन्शुरन्स हा 12 महिन्याचा काढत असतो, कारण वर्ष 12 महिन्याचं असतं. 9 महिन्याचा जर पेड केलेला आहे, किती महिन्याचा पेड करायचा बाकी आहे? 3 महिन्याचा. 3 महिन्याचा इन्शुरन्स किती पेड करावा लागेल? 9,000 रुपये 9 महिन्याला. तर 3 महिन्याला किती? 3,000 रुपये. अजून 3,000 रुपये आपल्याला इन्शुरन्स देणं बाकी आहे. इट इज कॉल्ड आउटस्टँडिंग इन्शुरन्स. इट इज कॉल्ड आउटस्टँडिंग इन्शुरन्स. सो इन दॅट इन्शुरन्स 9,000 ॲड आउटस्टँडिंग इन्शुरन्स फॉर 3 मंथ ₹3,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इन्शुरन्समध्ये ॲड केला 3,000 रुपये. आउटरला टोटल जाऊ द्या 12,000 रुपये. दुसरा इफेक्ट, इन्शुरन्स 3,000 रुपये दिलेला नाही, देणं बाकी आहे. ड्यू बट नॉट ॲक्च्युअल पेड. इट इज पेबल. इट इज द लायबिलिटी. सो सेकंड इफेक्ट इज balance sheet liability side outstanding insurance ₹3,000. Next, prepaid rent. It is also called paid in advance. So it is the one type of investment, so it is recorded on balance sheet asset side. Prepaid rent ₹3,000 outer column. Next, sundry creditors is the liability. So it is recorded on balance sheet liability side. sundry creditors काही ऍडजस्टमेंट नाही, जाऊ द्या डायरेक्ट आउटरला 48,900 रुपये. नेक्स्ट, sundry debtors, इट इज असेट. सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साइड. त्यावर ऍडजस्टमेंट दिलेली बघा. इनर कॉलमला घ्या 25,000 रुपये. नेक्स्ट, पोस्टेज इज द इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डायरेक्ट आउटरला जाऊ द्या 1,700. नेक्स्ट, फ्री होल्ड प्रीमायसेस इज द वन टाइप ऑफ असेट. So it is recorded on balance sheet asset side 17,300. चलो रेकॉर्ड. चला नेक्स्ट, फर्निचर इज ऑल्सो असेट. घ्या बॅलन्स शीट असेट साइड. इथं फर्निचर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. इनर कॉलमला 20,000 रुपये. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साइडला 20,000 रुपये इनर कॉलमला, त्याच्या खाली जागा सोडा. नेक्स्ट, बॅड डेब्ट्स दिलेले आपल्याला. हे बॅड डेब्ट्स कोणते? ओल्ड बॅड डेब्ट्स. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 बॅड डेब्ट्स ₹500. इनर कॉलमला का आउटर कॉलमला? इनर कॉलमला घ्या, कारण आपल्याला खाली ॲडजस्टमेंट दिलेली त्यावर, म्हणून इनर कॉलमला 2 बॅड डेब्ट्स ₹500 रुपये. नेक्स्ट, कॅश इन हँड इज द असेट. सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साइड. आउटर कॉलमला 4,500 रुपये. नेक्स्ट, कॅश ॲट बँक इज ऑल्सो इन्व्हेस्टमेंट. सो इट इज ऑल्सो असेट. सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साइड. आउटर कॉलमला 16,000. नेक्स्ट, कॅरेज इनवर्ड. कॅरेज इज 2 टाइप्स. One is carriage inward and another is carriage outward. Carriage inward is the direct expenditure because of it is related purchase of goods. So it is direct expenditure and recorded on trading account debit side to carriage inward ₹800. जो खर्च हा मालाच्या खरेदीशी संबंधित असतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्सशी संबंधित असतो, तो खर्च हा डायरेक्ट एक्सपेंडिचर असतो. जर तुम्ही माल खरेदी करण्यासाठी काही कॅरेज दिलेला असेल तर तो खर्च हा परचेसेसशी संबंधित असतो, म्हणून डायरेक्ट एक्सपेंडिचरमध्ये तो जातो. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड ₹800. नेक्स्ट, कॅरेज आउटवर्ड. जसा कॅरेज इनवर्ड एक्सपेंडिचर आहे तसा कॅरेज आउटवर्ड सुद्धा एक प्रकारचा एक्सपेंडिचर आहे.
कॅरेज आउटवर्ड हा खर्च संबंधित असतो मालाच्या विक्रीशी, म्हणून इट इज द इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू कॅरेज आउटवर्ड ₹1700. नेक्स्ट, stock in bracket 1 for 2018, it is the opening stock, so it is recorded on trading account first head debit side to opening stock ₹22,500. नेक्स्ट, रिटर्न्स, रिटर्नचे बॅलन्स दिलेले बघा, डेबिटची बॅलन्स दिलेली 1200, क्रेडिटची बॅलन्स दिलेली 1800. डेबिटची बॅलन्स जर असेल, डेबिटची बॅलन्स जर असेल तर ते कोणते रिटर्न्स असतात? सेल्स रिटर्न असतात. कशातून लेस होतील? सेल्समधून लेस होतील. म्हणून या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स घेतलेले इनर कॉलमला ₹66,700, त्यातून लेस रिटर्न्स, पण कंसामध्ये म्हणा, किंवा सेल्स रिटर्न म्हटलं तरी चालेल किंवा रिटर्न सेल्स म्हटलं तरी चालेल, 1200 वजाबाकी करून टोटल जाऊ द्या आउटला 65,200. तसंच क्रेडिटची बॅलन्स दिली आपल्याला 1800, ते कोणते रिटर्न्स आहे? परचेस रिटर्न्स आहे. म्हणून परचेसेस मधून लेस परचेस रिटर्न ₹1800, 37,800 मधून 1800 वजा करा, आउटरला येथील 36,000. ओके. नेक्स्ट, वेजेस, वेजेस इज द डायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज द रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस ₹3,100, आउटर कॉलमला घ्या. नेक्स्ट, आउटस्टँडिंग वेजेस, इथं बघा वेजेस पण दिलेले आणि आउटस्टँडिंग वेजेस पण दिलेले. याचा अर्थ काय? जे वेजेस ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले डेबिट साइडला ट्रायल बॅलन्स मध्ये वेजेस दिलेले, याचा अर्थ आतापर्यंत त्यांनी ₹30,100 पेड केलेले, ऑलरेडी पेड झालेले. पण क्रेडिट साइडला जी बॅलन्स दिलेली ₹1,600, त्याला म्हटलेले आउटस्टँडिंग वेजेस ₹1,600. याचा अर्थ होतो वेजेस ड्यू आहे, वेजेस देणं बाकी आहे, दिलेले नाही, द्यावे लागतील. इट इज कॉल्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग जर दिलेले नाही, द्यावे लागतील, तर ती आपली काय झाली? लायबिलिटी झाली. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग वेजेस ₹1,600. ट्रायल बॅलन्स मधले सगळे हेड्स अकाउंट झाले. परत एकदा खात्री करा, राहिलेला असेल तर नजर मारून घ्या. नेक्स्ट, ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक ऑफ ₹30,000. क्लोजिंग स्टॉकची एकच किंमत दिलेली, एकच प्राइस दिलेली आहे, ₹30,000. दोन प्राइस दिलेले असतात तर आपल्याला तिथं विचार करावा लागतो, ते प्रिन्सिपल वापरावं लागलं असतं. इफ मार्केट प्राइस और कॉस्ट प्राइस इज गिवन, विच प्राइस विल बी लेस, दॅट प्राइस विल बी कन्सिडर्ड व्हेन यू आर व्हॅल्यूड क्लोजिंग स्टॉक. पण इथं आपल्याला एकच प्राइस दिलेली आहे, ₹30,000. ₹30,000 प्राइस दिली असल्यामुळे ₹30,000 आपल्याला कन्सिडर करावे लागतील. म्हणून आपण क्लोजिंग स्टॉक घेतो. कुठं घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक इज द वन टाइप ऑफ असेट. क्लोजिंग स्टॉक इज द वन टाइप ऑफ असेट, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट असेट साइड, क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलमला 30,000. नेक्स्ट, ॲडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी ₹1,200 अँड कमिशन ₹400. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आपल्याला, सॅलरी अजून आपल्याला ₹1,200 पेड करावायचे आहे आणि कमिशन पोटी ₹400 देणं बाकी आहे. सॅलरी आपण घेतलेली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला किती घेतलेली आपण सॅलरी? ₹6,000. आतापर्यंत ₹6,000 आपण पेड केलेले आहे, ₹1,200 देणं बाकी आहे. मग देणं बाकी असेल तर ते आपल्याला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,200, त्याची टोटल जाऊ द्या आउटरला 7,200. दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला? लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी इनर कॉलमला घेतलं तरी चालेल, कारण अजून एक कमिशन आपल्याला आउटस्टँडिंग पेड करावायचं आहे. इनर कॉलमला 1,200 सॅलरी. नेक्स्ट, कमिशन.
कमिशन सुद्धा आपण घेतलेले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2400 रुपये 2400 रुपये आतापर्यंत पेड केलेले, अजून 400 रुपये पेड करावायचं आहे. इट इज ऑल्सो आउटस्टँडिंग कमिशन, सो इट इज ॲडेड इन कमिशन. ॲड आउटस्टँडिंग कमिशन ₹400, टोटल जाऊ द्या आउटरला 22,800. नेक्स्ट इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड कमिशन ₹4,000, त्याची टोटल जाऊ द्या सॅलरी 1,200 आणि कमिशन 400, आउटरला 1,600. नेक्स्ट डिप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10%. फर्निचरवर आपल्याला 10% डेप्रिशिएशन चार्ज करायला लावलेले. या बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर घेतलेले आपण 20,000 रुपये, त्या फर्निचरवर 10% डेप्रिशिएशनची रक्कम येते 2,000 रुपये. डेप्रिशिएशन आपण लेस करतो म्हणून फर्निचरमधून लेस 10% डेप्रिशिएशन 2,000 रुपये, आउटर कॉलमला 18,000. सोपी ॲडजस्टमेंट आहे ही. दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इट इज द इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ₹2,000. दोन्ही इफेक्ट झाले. चला पुढची ॲडजस्टमेंट नंबर 4. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स दॅट इज 1,200. आपल्याला सन्ड्री डेटर्सवर आणखीन बॅड डेट्स 1,200 रुपये क्रिएट करायला लावलेले, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स घेतलेले आपण 25,000 रुपये, त्यातून लेस बॅड डेट्स तिथं म्हटलं तर न्यू बॅड डेट्स म्हटलं तरी चालेल ब्रॅकेटमध्ये, किंवा न्यू बॅड डेट्स ₹1,200, आउटरला जाऊ द्या 23,800. दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्स घेतलेले, किती घेतलेले ते 500 रुपये घेतलेले, त्या ओल्ड बॅड डेट्समध्ये ॲड न्यू बॅड डेट्स ₹1,200, आउटरला जाऊ द्या 1,700. झाले दोन्ही इफेक्ट. चला पुढे. गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. ही ॲडजस्टमेंट आपण मागच्या प्रॉब्लेमला घेतलेली आहे. या ॲडजस्टमेंटचे एकूण 3 इफेक्ट करावे लागतील. जो ग्रॉस लॉस असतो तो जाऊ द्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इन्शुरन्स कंपनी क्लेम ॲडमिट करते ते घ्यायचे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आणि इन्शुरन्स कंपनीनं ॲडमिट केलेला क्लेम आणि ग्रॉस लॉस यांचा जो फरक असतो हा फरक घ्यायचा, तो असतो ॲक्च्युअल लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा आता टोटल गुड्स डिस्ट्रॉयड झालेले 5,000चे. इट इज द ग्रॉस लॉस हा घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तिथं म्हणा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹5,000 आउटर कॉलमला. झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला फक्त 2,000 रुपयाचा क्लेम ॲडमिट केलेला आहे. 2,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देणार आहे, दिलेले नाही, देणार आहे. ड्यू बट नॉट ॲक्च्युअली रिसिव्ड, इट इज आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग कॅश जर असेल तर ती एक प्रकारची आपली असेट असते, म्हणून दुसरा इफेक्ट घ्यावा लागेल आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तिथं म्हणा क्लेम ॲडमिटेड बाय इन्शुरन्स कंपनी, क्लेम ॲडमिटेड बाय इन्शुरन्स कंपनी ₹2,000. झाले दोन इफेक्ट. आता तिसरा इफेक्ट का करायचा, आपला टोटल लॉस झालेला आहे 5,000 रुपये. इन्शुरन्स कंपनी आपल्याला फक्त 2,000 रुपये देणार आहे. हे 3,000 रुपये जे आहे हे भरून निघतील का आपले? नाही निघणार, म्हणून हा ॲक्च्युअल लॉस आहे. आणि ॲक्च्युअल लॉस जो झालेला असतो हा घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या तिथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲक्च्युअल लॉस बाय फायर आउटर कॉलमला 3,000 रुपये. झालं क्लिअर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 6. श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 2:1. काही वेळेस आपल्याला प्रॉब्लेमची इन्फॉर्मेशन जिथं दिलेली असते त्या इन्फॉर्मेशनमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असतो. काही वेळेस स्वतंत्रपणे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असतो. इथं आपल्याला
दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 2:1, 2:1. 2:1 इट मीन्स 1/3 अँड 2/3. पहिला श्रेयचा आहे 2/3 आणि मृणालचा आहे 1/3. हा कशासाठी दिलेला आहे? त्यांना जो प्रॉफिट किंवा लॉस होईल हा 2/3 आणि 1/3 या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट वाटून द्यावा लागेल. नेट प्रॉफिट वाटण्यापूर्वी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधावं लागेल. ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटकडे यावं लागेल. या ट्रेडिंग अकाउंटकडे बघा त्याची डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची? साधारणपणे क्रेडिटची टोटल इथं जास्त दिसते. क्रेडिटची टोटल येते 1,05,000 रुपये. स्वतः कॅल्क्युलेट करायची, स्वतः टोटल घ्यायची, सराव करायचा आहे. क्रेडिट साईडला 1,05,000 रुपये समोरासमोर लिहा. डेबिट साईडला 1,05,000 रुपये. डेबिटचे जे हेड आहेत त्या टोटल अमाऊंटची टोटल घ्या. 1,05,000 मधून ती अमाऊंट वजा करा. जो काय डिफरन्स येईल त्याला म्हटलं जाईल ग्रॉस प्रॉफिट. तो येतो 38,100 रुपये. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. पण ट्रान्सफर करण्यापूर्वी ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागेल. क्लोज करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट फरक आलेला आहे हा 38,100 रुपये. डेबिट साईडला लिहा. दोघांची टोटल सारखी येईल 1,05,000 1,05,000. 38,100 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा. तिथं म्हणा ग्रॉस बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38,100 कंसामध्ये म्हणा ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट घेतला. आता इथं आपल्याला नेट प्रॉफिट शोधायचं आहे. नेट प्रॉफिट शोधण्यासाठी डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यावी लागेल. इथंही तेच तत्व वापरा. क्रेडिटची टोटल जास्त आहे का डेबिटची? साधारणपणे क्रेडिट साईडला कोणतेच हेड नाही, फक्त ग्रॉस प्रॉफिट दिलेले 38,100. क्रेडिटचीच टोटल इथंही जास्त येते म्हणून क्रेडिट साईडला 38,100 ती टोटल समोरासमोर लिहा. 38,100 38,100 सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन मारा. ट्रेडिंग अकाउंटच्या सुद्धा डेबिटला आणि क्रेडिटला सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन मारा. तो अकाउंट क्लोज होईल. जर तुम्ही टोटलच्या खाली सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन मारलेली नसेल तर त्या अकाउंटचं काम पूर्ण झालं आहे असं म्हणता येणार नाही. तो अकाउंट तुम्हाला क्लोज करावा लागतो. म्हणून सिंगल ओव्हर डबल अंडरलाईन तिथं मारा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची टोटल आलेली आहे 38,100. त्यातून डेबिटची टोटल वजा करा. डेबिटची टोटल प्रत्यक्ष कॅल्क्युलेट करा. टोटल घ्या. डेबिटची टोटल वजा जाता फरक येतो 6,000 रुपये. हा 6,000 रुपये फरक म्हणजे क्रेडिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. युअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज 6,000 नेट प्रॉफिट. हा 6,000 रुपये प्रॉफिट आपल्याला दोघांमध्ये इथंच वाटून द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तिथं लिहा टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. पण नेट प्रॉफिट डायरेक्ट आउटरला 6,000 रुपये दाखवण्यापेक्षा इनर कॉलमला हा नेट प्रॉफिट आपण कुठं ट्रान्सफर करतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो किंवा कॅपिटलमध्ये ॲड करतो. म्हणून 6,000 रुपये प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्या. श्रेयसचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2/3 आणि मृणालचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1/3. 6,000च्या 2/3 3 दुणे 6 2 दुणे 4. श्रेयसचा येतो प्रॉफिट 4,000 रुपये आणि मृणालचा येतो प्रॉफिट 2,000 रुपये. इनर कॉलमला श्रेयसच्या पुढे 4,000 मृणालच्या पुढे 2,000. आउटरला जाऊ द्या 6,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या खाली 38,100च्या खाली सिंगल ओव्हर डबलला अंडरलाईन करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं काम पूर्ण झालं. या आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण तिथं दोघांचे कॅपिटल घेतलेले. श्रेयसचं कॅपिटल घेतलेले 35,000 रुपये. श्रेयसच्या हिश्श्याला वाट्याला त्याचा नेट प्रॉफिट आलेला आहे 4,000 रुपये. श्रेयसच्या कॅपिटलमध्ये 4,000 रुपये प्रॉफिट ॲड करा. तिथं म्हणा ॲड नेट प्रॉफिट ₹4,000. 35,000मध्ये 4,000 रुपये ॲड करा. त्याची टोटल जाऊ द्या आउटरला 39,000. त्याच पद्धतीनं
मृणालच्या सुद्धा कॅपिटलमध्ये त्याचा नेट प्रॉफिट ॲड करा, त्याचा येतो 2000 रुपये. ॲड नेट प्रॉफिट 2000, 20,000मध्ये 2000 रुपये ॲड केले, आउटरला येतील 22,000 रुपये. इथं सर्व ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहे, ट्रायल बॅलन्ससुद्धा पूर्ण झालेला आहे. आता राहिलं बॅलन्स शीट टॅली करायचं. बॅलन्स शीटची असेटची टोटल घ्या, लायबिलिटीची टोटल घ्या. इफ युअर बोथ साईड इज इक्वल, टोटल ऑफ असेट साइड अँड टोटल ऑफ लायबिलिटी साइड इज इक्वल, युअर बॅलन्स शीट इज ॲटोमॅटिकली टॅली अँड युअर बॅलन्स शीट इज ॲटोमॅटिकली टॅली, युअर सोल्युशन इज करेक्ट. आपण हे प्रॉब्लेम सोडवलेले. या प्रॉब्लेममध्ये जर काही शंका असतील ॲडजस्टमेंटबद्दल किंवा इफेक्टबद्दल काही शंका असेल तर माझा मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करू शकता आणि तुमचं शंकेचं निरसन करू शकता. थँक्यू.